भरपूर लोक जिम मध्ये आले की फॅट लॉस करण्यासाठी चुकीची एक्सरसाइज करतात. जसं की येतात फॅट लॉस करण्यासाठी कार्डिओ मशीनवरती जे चढतात ते चक्कर यायची बाकी असते तेव्हाच उतरतात, बसतात, थोडं पाणी पितात आणि घरी जातात, तात्पुरता फॅट लॉस करतात. तर यावरती मला त्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही जिम मध्ये येता, पहिला जो फोकस आहे तो वेट लिफ्टिंगवर ठेवा, जेणेकरून तुमचे मसल बिल्डअप होतील, तुमचा मेटाबॉलिझम रेट वाढेल आणि मसल बिल्डअप झाल्यामुळे मेटाबॉलिझम हाय होतो बॉडीमध्ये. त्यामुळे एव्हरी टाइम म्हणजे 24 तास तुमची बॉडी जी असेल ती फॅट बर्न करण्यासाठी लागेल, फॅट लॉस होत राहील आणि त्यामुळे तुमचं जे फोकस असेल तो स्ट्रॉंग होईल. आणि अदरवाईज काय होईल माहित आहे का, तुमची बॉडी तात्पुरता मेटाबॉलिझम वाढला असेल, तात्पुरता फॅट लॉस करेल. आणि जर तुमचा फॅट लॉस करायचा आहे तर त्याची एकच हॅक आहे की मसल बिल्डअप. मसल बिल्डअप जसं होणार तसं तुमचा फॅट लॉस होत जाणार, कारण मेटाबॉलिझम रेट वाढलेला असतो बॉडीमध्ये. मेटाबॉलिझम म्हणजे काय, तुम्ही काही फूड खाल्लेलं असतं ते बॉडी तुमची एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. जे फॅट वगैरे असेल सगळं एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले फोकस आपला मसल बिल्डअप वर असला पाहिजे.